पुणे तिथे काय उणे ही म्हण उगीचच वापरत नाही। पुणेकर जे करतात ते जगात भारी असतं। सध्या पुण्यात निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळतोय। अशातच एका अवलियानं अनोख्या पद्धतीनं आपल्या उमेदवारांचा प्रचार केला। पुणे शहरातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे काही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि विशेष म्हणजे हे उमेदवार कोणी रिक्षावाला, कोणी कॅबवाला, कोणी डिलिव्हरी बॉय तर कोणी टेम्पो चालक आहे। त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह हे जेवणाचं ताट असून पुण्यातील एका रिक्षावाल्यानं हे ताट आपल्या रिक्षावर चिटकवून एक आगळावेगळा प्रचार सुरू केला। कष्टकरी वर्गातून असणाऱ्या या उमेदवारांनी निवडणुकीसाठी आपली कंबर कसली असून आम्हाला मतदान केलं तर हेच रिकामं ताट आता 24 जून नंतर संपूर्ण भरलेलं असेल असं आश्वासन जनतेला दिलं। रिक्षावर ताट चिटकवून मतदारांचं लक्ष आपल्याकडे खेचणार असल्याचं रिक्षा चालक विकास वाघमारे यांनी म्हटलंय। नमस्कार, मी बघतो रिक्षावाला फॉर्ममधील पदाधिकारी विकास वाघमारे। तर माझा हा रिक्षा आहे, तर त्या रिक्षावर मी प्रत्येक ठिकाणी जेवणाचा ताट हे आमच्या उमेदवार आहेत जे मावळमधून संतोष उबाळे साहेब, तर त्यांच्या प्रचारासाठी मी पूर्ण रिक्षावर ताट लावले। त्याचं कारण असं की मी जिथं जिथं जाईल, प्रवास करेल, जिथं माझा व्यवसाय करेल त्या ठिकाणी मी रिक्षा लावली तर प्रत्येक व्यक्ती हा तो रिक्षाकडे आवर्जून बघतो आणि तो पूर्ण माहिती त्यात लिहिलेलं आहे, ते पूर्ण वाचतो आणि तो हुशार होतो की मतदान कोणाला करायचं। तर त्याच्यावर बरेचसे मजकूर आहेत की गरीब उमेदवाराला मतदान करा। त्याचं कारण गरिबावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडणारं कोणीच नाही। आणि हे जे ताट आहे आता हे सध्या आम्ही रिकामं ताट म्हणून लावलेलं आहे, पण ज्यावेळेस जेवढे रिक्षा चालक, फोर व्हीलर चालक, परत स्विगी झोमॅटो जे कष्टकरी कामगार वर्गातले त्यांनी सगळ्यांनी जर बहुमताने विजय केलं तर नक्कीच जून 2024 मध्ये हे ताट भरलेलं दिसेल। रिक्षावर चिटकवलेलं ताट आणि त्यावर लिहिलेला मजकूर हा पुण्यामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरतोय। तसेच स्वतःच्या बँक खात्यावर 85 रुपये रक्कम असून देखील धनदांडग्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं सर्व स्तरातून उमेदवारांचं कौतुक होत आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।